स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा। हा कार्यक्रम आपल्या प्रचाराच्या दृष्टीने आम्ही संजू बाबांनी सगळ्यांनी आमदारांनी काही निर्णय घेतले होते। ते तालुक्याच्या गटातल्या प्रमुख ठिकाणी जाऊन भूमिपूजन संजू बाबांनी आमदारांनी करावेत आणि संध्याकाळी प्रमुख ठिकाणी आपलं त्या गटापुरतं आपल्या तालुक्यापुरतं झालेल्या विकासाची पावती मागण्यासाठी गटातले सर्व प्रमुख कार्यकर्ते सगळी गावं बोलवावीत असा दौरा आखण्यात आला होता। आणि त्याच दौऱ्याचा एक भाग म्हणून बापूसाहेबांचा वाढदिवस अशी बापू म्हणाला की जर करायचंच असेल तर गुणवरे गटातल्या पूर्व भागातल्या माझ्या वाढदिवसाच्या तिथं माझ्या बारकाशा गावात का होईना हा कार्यक्रम घ्यावा, म्हणून आज हा कार्यक्रम घेतला गेला। माझ्या समजुतीने राज्याचे चॅनल्स इथं उपस्थित आहेत। मला साधारणतः दुपारी 1:30 वाजता एक 10-20 फोन प्रमुख चॅनल मधनं आले की तुम्ही काही अजितदादांना सोडून तिकडे चाललाय का? हो नाही काय बोलायचं हे मला काही सुचना, कारण ही चर्चाच कधी नव्हती। चर्चाच झाली नाही, ही चर्चा राज्यभर आज पसरली। कदाचित असं दिसायला लागलंय की आपले जे विरोधक आहेत त्यांनीच मुद्दाम ही बातमी दिली असेल की रामराजांची बॅच जाते तिकडे तुतारीकडं, तर आपल्याला इथं कमळावर उभं राहता येईल असं तर नसेल। आणि ह्या मंडळींना हे असं करायची हे अत्यंत घाणेरडी सवय। हे या चॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तटकरे साहेब त्यांचे 2 फोन येऊन गेले। हे तटकरे साहेब मी काही गोष्टी आल्यावर बोलणार आहे आणि त्यातली एक गोष्ट बाकी मला मान्य करायला लागेल की अजितदादांची जेव्हा यात्रा निघाली त्या यात्रेचं नाव मी विसरलो, आनंद मंगल कार्यालयात आपण वेगळी बैठक घेतली आणि दादांना आपण काही गोष्टी सांगितल्या होत्या। बापूच्या ईडीची केस झाली, तेव्हा माजी सभापती सौ रेश्मा भोसले बसल्यात, त्यांच्यावर वेडेवाकडीची काही उत्तर प्रश्न ही दिली गेली, ते बोलले। उत्तर कोरेगावची काही मंडळी त्यांनी त्यावेळेस तेच सांगितलं। या सगळ्याची उत्तरं जोपर्यंत इथं मिळत नाहीयेत आणि ही उत्तरं जर मिळायची असेल तर आपण गाराणं मागणार हे देवेंद्र फडणवीसांच्याकडे जायचं मला काही कारण नाही। मी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व माझ्या त्यांचे अत्यंत उत्तम संबंध आहे। राज्य पातळीवर एकही माणूस गेल्या 25 वर्षात माझा शत्रू नाही, एक आमदार सोडला तर तोही आपल्या जिल्ह्यातला। शत्रू म्हणजे राजकीय शत्रू, वैयक्तिक शत्रुत्व मी करत नाही, वैयक्तिक शत्रुत्व मी मानत नाही। राजकारण हे राजकारणापुरतं असावं असा मानणारा घराचा मी एक आताच्या पिढीचा माणूस। काय आम्हाला पुरावा पाहिजे होता आणि मी कुठं जातो याला काही किंमत राहिली असं मला स्वतःला वाटत नाही। तुतारी असेल, तुतारीच का तुम्ही म्हणता मला माहित नाही तुमची मतं काय आहेत। अहो पहिल्यांदा आपण अजितदादाकडे जेव्हा जायचा विषय घेतला तेव्हा मी तुम्हाला बळजबरीने बसवलं होतं की तुतारी बितारी काही नाही, शरद पवार वगैरे काही नाही, हा निर्णय मी घेणार आहे, तुम्हाला आठवत असतं तुम्हाला। आम्हाला पुरावा कुठला पाहिजे? आम्हाला प्रशासनातनं न्याय बुद्धीने वागणूकच मिळत नसेल आणि कार्यकर्ता तर घरीच बसणार असेल, कार्यकर्त्याचे कुठले नाजूक अडचणीचे प्रश्न आहेत याचा फायदा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा प्रयत्न जर होणार असेल आणि त्यात भारतीय जनता पार्टी सारख्या अतुच्च पार्टीने आपल्या राज्याचा अध्यक्ष तिथे पाठवून त्यांनाच पद द्यावं आणि हे अपमान आम्ही सहन करावेत
आणि त्यांचा सत्कार राज्यावर जर होणार असेल आणि त्यांच्या सत्काराला तुमच्या पूर्व भागातले एक शहाणं नेतृत्वही हार घालायला गेलं होतं, एवढं लक्षात घ्या. तो विषय आज बोलायचं आपल्याला काही कारण नाही. तर आम्ही उत्तर काय द्यायची आणि घरी बसलेल्या कार्यकर्त्यांचा रिकामा नेता म्हणून अजितदादाच्या पार्टीत गेलं काय आणि अजून कम्युनिस्ट झालो काय आणि राष्ट्रपत गेलो काय, त्याच्या मागे कार्यकर्तेच राहिले नाहीत. अशा माणसाला, अशा नेतृत्वाला अजितदादा तरी काय करू शकणार आहेत, एवढं बाकी मी तुम्हाला मान्य करेन. दादा किती आक्रमक आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. माझी त्यांची तशी भेट झालेली नाही जिल्हा बँकेच्या इथं. माझं त्यांचं या विषयावर बोलण्याचा तो कार्यक्रम नव्हता. आता बोलायला नको तरी मी बोलतो की अमित शहा साहेबांनी कबूल केलं होतं की मी त्या जिल्ह्याच्या कार्यक्रमाला, जिल्हा बँकेच्या 75च्या कार्यक्रमाला मी येतो. हा फोन झाला होता, होकार घेतला होता. दिल्लीत जाऊन खासदार नितीन पाटील जाऊन त्यांना निमंत्रण दिले होते. कुठनं मानमधनं दहीवडीतनं फोन गेले. हे असं जर होणार असेल आणि त्याला राज्य पातळीची नेतृत्व आणि देश पातळीची नेतृत्व ही जर त्याला जर साथ देणार असतील तर आम्ही करायचं काय, हा खरा प्रश्न मी अजितदादांना जाऊन विचारला. तुमच्या अडचणी आम्ही समजतो. आपल्याला का हा निर्णय घ्यायला लागला याचं सगळ्यांनी उत्तर दिलं. पवार साहेबांच्या, हे बघा अजितदादांनी मला 95ला मदत केली, पण आपल्याला विकासाला दिल्लीतनं जी ताकद मिळालेली आहे, आपले कारखान्याचे प्रश्न असतील, नीरा देवगडचे प्रश्न असतील, बलकवडीचे प्रश्न असतील, संबंध पश्चिम महाराष्ट्राच्या 75% विश्वासार्हतेचे जे काही जे धरणं मायनर इरिगेशन पासून होती, तेव्हा पवार साहेबांनी तत्कालीन बंगालचे जलसंपदा मंत्री, त्यांचं नाव नेमकं विसरलो, ते वारले, ते त्यांचे मित्र होते, त्यांनी बोलवून सांगितलं. ते काही दिवसात सह्याद्री गेस्ट हाऊसला आले. त्यांनी मान्य करून टाकलं की आंध्र प्रदेश आणि कर्नाटक काय म्हणेल याची पर्वा नाही, हे रितसर आहे, लवादाप्रमाणे तुम्हाला परवानगी मिळेल. ही सगळी पाटणची धरणं त्यात सुटली, उरमोडीचं धरण त्यात सुटलं. राहिलं नीरा देवगर राहिलं, कारण ते 50% विश्वासार्हते होतं. पण तो पाणी कुठं वाया जातो. आपण ज्या गावात बसलोय ते विहीरचं पाणी, नीरा देवगरचं पाणी विहीरमध्ये येऊन तुम्हीच लोक गेली 15 वर्ष वापरताय की नाही एवढं सांगा. आज तुमचंच पाणी काढलं जातंय आणि नीरा देवगरचं पाणी फलटणला आणि माळशिरसला आणि खटाळ्याला मिळणार आहे. आणि हे शहाणं म्हणतोय की ते सांगोलेला द्या, आणि आपण काहीच बोलायचं नाही. आपल्या नेतृत्वाने याला काहीच सांगायचं नाही. आणि असं जर असेल, वैयक्तिक माझे मान अपमान मी कधी मानलेले नाहीत. या पाण्यासाठी मी अपमान सहन केले, एवढंच मी तुम्हाला सांगेन. एकदा कधीतरी मी जेव्हा वेळ येईल तेव्हा कोण काय बोललं, एक तुम्हाला निश्चित सांगेन की पाण्याचा आग्रह, औद्योगिक वसाहतीचा आग्रह हा 95 सालपासून 2024 पर्यंत कायम मनात ठेवून दिवस आणि रात्र घालवलेली. यांचं काय चाललंय. आज म्हणायचं नीरा देवगरचं पाणी मी आणलं, तू टेंडर काढलं, वेळा धरणच झालं नसतं तर तुझं टेंडर कोण घेतलं असतं. राम निंबाळकरांनी घेतलं असतं का. हे राम निंबाळकर शाणे मोठे कॉन्ट्रॅक्ट, कुठले, निंबळकचे, बापूंच्या गावचे. त्यांना माझी एकच विनंती आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणून होता, तुमच्या वेळेचं आम्ही कौतुक केलंय. तुम्ही राजकारणात उडी घेताय. राजकारणात जेव्हा उडी घेतली जाते तेव्हा राजकीय नेत्याच्या नादाला लागू नये, माझ्याच्या नादाला चुकून लागू नये. तुम्ही पैशाच्या ताकदीवर राजकारण करायचा प्रयत्न केला, तुम्हाला तशीच उत्तर मिळतील. आज तुमचा हा जो रस्ता आहे ना, त्याचं टेंडरही त्यांच्याकडेच. आमचं काय म्हणणं नाही, काम उत्कृष्ट करतात. राजकारणात भाग घेणं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरनी हा वेडेपणा आहे, एवढं मी सांगेन. आणि त्यांनी तो केलेला आहे. बघू पुढे काय होईल. 2.5 महिनेच राहिले, 2 महिनेच राहिले. मी विसरणारा माणूस नाही. चांगलं तर चांगलं, वाईट तर वाईट. तो विषय जरी आपण सोडून दिला तरी अजितदादांच्याकडे जा, अजितदादांच्याकडे जा, तुतारीकडे जा, तुतारीकडे जा. मी तुम्हाला एक खरं सांगू का,
आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपण शरद पवारांना दुखून तिकडे गेलो, ही वस्तुस्थिती. आयडिया स्पष्ट सांगतो. हे आम्ही सगळेजण 9-10 जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो, तुम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब, ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही. माझ्या स्वतःवर वयाच्या 75व्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले. ही माझ्यावरची परिस्थिती. तेव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो. राज्याच्या सभापतीला 8 टाकाची तयारी या दोघांची. सुदैवाने मला मानणारे 35 वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत, पोलिसातले अधिकारी आहेत, त्यांनी मला सावध केलं की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की साहेब हे काय चाललं. आजही तेच झालं. 15 दिवसापूर्वी 20 दिवसापूर्वी हीच बातमी परत फिरायला लागली. रामराजे आज जाणार आहेत, हा आज जाणार आहे, तो आज जाणार. हे कोण करते? त्या दमदाटे आम्हाला थांबवणारच की नाही? का आम्हाला वाटायला लागलं की आम्हीच पाकिस्तानात गेलो का काय आम्हाला वाटायला लागलं? याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा. शरद पवार तर हे अत्युच्च पातळीवरचे नेते, त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना. पण मी त्यांना विनंती केली होती की साहेब, जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडे जावा, याचा बाकी मी साक्षीदार. पण आजच्या या सभेत जो अजेंडावरच विषय नाही तो राज्यावर कसा गेला याचा शोध पहिल्यांदा मी गेला. आणि हे आताही मला त्यांचेच फोन येत आहेत. मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या भावना तीव्र होत जाणार आहेत. उत्तर कोरेगावने तर जाहीरच करून टाकलंय आणि त्याला काय उत्तर देऊ? हा उपसभापती बंडू संजय साळुंखे 3,500-4 हजार मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी, ते विकास साळुंखे, हे तिकडचं एक पद्धतशीर काम करणारा नेता, 5-6 हजाराचं गाव, पैसे वाटायला ते आपल्यातलं एक शहाचं कार्ट, ते कोरेगावकराचं कार्ट, यांनी नावं घेतली नाहीत पण मला काय घालवायचं? ते पैसे वाटत फिरतायत. यांनी त्यांना अडवलं आणि यांना शिव्या घालतायत आणि यांच्यावरच केस होते. आणि 22 आता ह्याला करणार काय? सत्तेत जाऊनही इलेक्शन मध्ये ही पद्धत जर होणार असेल तर सत्ता आपल्या कामाची नाही. आपल्याला, मला स्वतःला पवार साहेबांना देव मानतो, अजितदादांना तेवढंच मानतो. अजितदादांचे गुण जे आहेत त्याचा विचार करून, भविष्याचा विचार करून आपण हा निर्णय घेतला. पण माझा कार्यकर्ता हा माझ्या राजकारणाचा नव्हे तर माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. आणि केंद्रबिंदू जोपर्यंत सुरक्षित राहत नाही तोपर्यंत माझी काही भारतीय जनता पार्टीची भांडणं नाही. मोदी साहेब त्यांचं काय व्हायचं ते म्हणजे आपल्याला काय त्याच्याशी घेणं नाही. अमित शहा साहेब आदरणीय आहेत. खरं सांगायचं तर सहकार कारखान्याचे इन्कम टॅक्स कोणी माफ केले असा जो प्रश्न विचारला तर बाळासाहेब अमित शहानी केलेलं आहे. तर आपल्याला मान्यच करायला. काँग्रेसला जे जमलं नाही ते नाही केलं. त्याचं कारण ते स्वतः अहमदाबाद जिल्हा बँकेचे संचालक होते. परंतु जोपर्यंत दिल्लीत एक भारतीय जनता पार्टी आणि साताऱ्यात एक नवीनच भारतीय जनता पार्टीचं पिल्लू जे माणमधनं सुरू होत आहे, ज्याचं एक शाखा ही फलटणमध्ये आहे आणि त्यांना जोपर्यंत ताकद मिळते तोपर्यंत अजितदादांना आम्ही प्रश्न विचारणारच की आम्ही काय करायचं हे तुम्ही सांगा. एक सांगा तरी की हे थांबणं शक्य नाही. भारतीय जनता पार्टी माझं ऐकते का नाही ऐकते आम्ही आमच्या पद्धतीने बघू.
मला काही शरद पवारांची भांडण नाही, माझं मोदींची भांडण नाही, माझं देवेंद्र फडणवीसांची भांडण नाही, माझ्या तालुक्याचं तर मला बघायचे अधिकार आहेत की नाही. बाकीचं सगळं सोडून द्यावं. पाणी काय जाते सर, एक लक्षात घ्या, या निरेच्या पहिला तालुका कुठला आहे तर खंडाळा आहे, दुसरा कुठला आहे, वीरचा पहिला तालुका कुठला आहे, फलटण आहे. फलटण जर असेल आपणच ठरवलं तर पाणी पुढे जाऊन द्यायचं नाही तर जाईल का पुढे. कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी करू, परंतु आमचं न्यायाचं पाणी नीरा देवगडचं पुनर्वसन केलं कोणी? माळशिरसने केलं नाही, सांगोल्याने केलं नाही, खंडाळा आणि फलटणी 700 लोकांचं पुनर्वसन केले, फुकटच जमिनी दिल्यात. विकत घ्यायला हे यांचं सागर, हे पुपटचं विकत घ्या, ते तुमच्या अभंग, ते एक नवीनच पिल्लू तिथं तयार झालं. अरे कुठपर्यंत सामना करायचा हो? आपले काही राष्ट्रीय पक्षाची भांडण करण्याची महत्वाकांक्षा नाही, आणि दिल्लीत जाऊन काय फार मोठं गाजवायचंय असंही माझं वय राहिलेलं नाही. परंतु जे काही केलंय, जे पाणी असेल, शिक्षण असेल, रस्ते असतील, लाख भानगडी केल्या, एक संस्कृती केली. फलटण तालुक्यात जो तालुका अख्ख्या राज्यात गटबाजीसाठी प्रसिद्ध होता, तत्कालीन पवार साहेब जेव्हा भेटायचे तेव्हा नेहमी म्हणायचे, तिथं पवार साहेबांनी भाषणं केली की फलटण तालुक्यात एका रात्रीत काय होईल काय सांगतात नाही, असं या तालुक्याचं चित्र. जुनं विसरलो. राजकारण करताना विकास डोळ्यासमोर ठेवला, सत्ता मिळत गेली, कारखाने सुधारले. आज 5-6 लाखाचा ऊस आज 20 लाख टनावर ऊस गेलाय. यांचा स्वतःचा खासदाराचा कारखाना कोणाच्या पाण्यावर आलाय? उपळव्याला ज्वारी बाजरी होत नव्हती, तिथे हे कारखाना चालवतं. इतकं शहाणं आहे. ते काय होतंय, जरा उंच असल्यामुळे मला वाटत नाही त्याच्या मेंदूपर्यंत, हृदयात रक्त जातही नाही, आणि मेंदूत रक्त गेलं नाही तर आपण काय म्हणतो लोकांना, कसं पिसाळलेलं, ते लहानपणापासून पिसाळलेलं आहे, ते पिसाळणारच आहे. आता त्याला सत्तेची साथ, काय बोलायचं मला, काय वेळेस बाकी भारतीय जनता पार्टीचं मला फार मोठं कौतुक वाटतं की ज्या माणसाला आत टाकायचं आहे त्याला खासदारकीच्या पहिल्या यादीत त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. म्हणजे आता समजायचं काय, आता असं सांगून टाकावं आम्हाला की बाबा इथं सर्वश्रेष्ठ नाईक निंबाळकर हे रणजित नाईक निंबाळकर आहेत, त्यांच्या पुढे कोणाचं काही चालणार नाही. SP त्याच्यासमोर वाकणार, इन्स्पेक्टर तर ते समोर आले तर त्यांना जुलाबच लागतात. ढोले पाटील कोण आणलाय प्रांत, त्यालाही जुलाब लागतात. तहसीलदारही तसाच आहे. आपण कामच करायचं सोडून देऊ, आपल्याला काय करायचं ते आपण ठरवू. एकदा आम्हाला सांगून तरी टाका. कार्यकर्त्याला जर सरकारी अधिकाऱ्याच्या समोर जर मान मिळत नसेल आणि असं जर सांगितलं जाईल की वरनं आम्हाला वरिष्ठांचे फोन आले होते, वरिष्ठ कोण ते सांगायचंच नाही. म्हणजे पोलीस चौकीत आजही गेला तुम्ही, ते बोलणार नव्हतं खरं वाढदिवसाच्या दिवशी. काय त्या आगवण्यातून माझं काही प्रेम नाही. आगवण्याला काय केलं? लाज वाटते की आगवण्यासारख्या त्याचाच कार्यकर्त्याला 16 केसेस केले. त्याच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर केस झाली. अजून एक आत्महत्या झाली, यांचं नाव घेतलं गेलं, तपासच नाही. त्यांना सगळंच माफ असेल तर तसं एकदा सांगून टाका हे रणजित नाईक निंबाळकराला काही आम्ही होऊन देत नाही. जोपर्यंत तो कमळ आहे, आवरण कमळावर मला मान्य करायचं असेल तर महायुती. हे काय कशाची महायुती? साखरवाडीची लोक इथे बसलेत, साखरवाडीचे स्वतःला सर्व म्हणणारे शरद पवारांना जाऊन सांगतायत. फोटो बघितला असेल तुम्ही सगळे. शरद पवारांना जाऊन सांगतायत रामराजे तुमच्याकडे आले नाही, आम्ही येऊ, रणजित सिंह नाईक निंबाळकर हे भाजपत राहतील, आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ, हे तो कोण कांबळे पाटील काढलाय त्याला देऊ, आणि तुम्ही आम्हालाच म्हणताय होय महायुती पाळा. महायुतीचा धर्म त्यांनी सांगावं ना. मी जसं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर, अजितदादांच्या समोर सांगितलं की त्याचा प्रचार आम्हाला जमणार नाही, मी त्याच्या स्टेजवर येऊ शकत नाही, की मी म्हणतो ते विचारपूर्वक
तुम्ही कधीच मान्य केलं नाही, भावनेने तुम्ही मान्य केलेलं आहे की रामराजांच्यावरचा विश्वास आहे हा, की तो जो निर्णय घेतील हा माझ्या भल्यासाठी होईल, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटत होतं. आज मला तुम्ही सांगताय की तू तर इकडे जा. हा मोठा ऐतिहासिक क्षण फलटण तालुक्याच्या राजकारणात आलेला आहे. आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा जे सांगितलेलं असतं ते नेत्याच्या कानावर घालणार आणि योग्य तो निर्णय घेणार, एवढं बाकी मी तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो. आज बऱ्याच चॅनलचे निराशच झाले असणार, सगळे याच्यात कोण किती बसले मला नाही माहिती. माझ्या मागत एक तर चॅनलवर मी दिसत नाही. मला ते कसला माझा कट्टा असतो त्याच्यावर सभापती असल्यापासून बोलवतात. म्हटलं नको बाबा, माझा कट्टा आपलं फलटण कट्टा आहे, ते बरं आहे, नको तुमचा कट्टा. आम्हाला काय करायचं आहे, कट्टा नको, फट्टा नको, काय करू नका, फक्त फलटण तालुक्याला पट्टाही लावून देणार, एवढं बाकी निश्चित. ते रणजित नाईक हा क्षण तुमच्या लक्षात येईल. 30 वर्ष खपून आपण तालुक्याचं पुनर्वैभव आणलं आणि ह्या माणसाच्या हातात जर आपण दिलं तर काय होईल? तुमचा प्रत्येकाचा आगवणे होईल, प्रत्येकाचा. ऑलरेडी 3 जण आहेतच. एक दुधेवाडीचा आगवणे नंबर 2, एक विलासराव नंबर 3 आणि चौथा सोमंतळेचा. 4 आगवणे, 1, 2, 3, 4 ओळीनी आहेत. तुम्हाला रांगेत जायचं असलं तर खुशाल मराठीकडे, मला काय करायचं, मला मोकळं करा. सरळ तुम्हाला निर्णय मागायला की तुम्हीच एकदा मला सांगून टाका की रामराजे तुमच्या बडबडीचा आणि तुमच्या विकासाचा नेता आणि त्याचा मला कंटाळा आला. 30 वर्ष आम्ही तुमचं ऐकलं, आता आम्हाला नाईक निंबाळकर बदलायचा आहे, कारण तो दिसायला फार देखणा आहे, त्याची अभाव हनवटीला लागतात. अहो त्याच्या आजोबांनी 67 साली इतकं ते बाळ विचित्र आहे. अरविंद मेहता बसले तिथं. शिवाजीरायांच्या इलेक्शनमध्ये तिकीट दिलं नाही म्हणून जे फलटण तालुक्यात बंद झालं, त्यात निळकंठराव नाईक निंबाळकरांना 6 वर्ष शिक्षा झालेली. त्यांचं नामचं पटो न पटो, परंतु घर म्हणून जेव्हा एखादं होतं तेव्हा निळकंठराव धने आमच्या बरोबर राहिलेले. एवढी अक्कल यायला नाही, ते नादाला लागते ते तिकडे कुठे गेलं ते काठावर चाललं. अहो 6 आमदारांचा खासदार हा त्यांचा बॉस, तर त्या माणच्या आमदाराचं पिशवी घेऊन भाऊ काय झालं, काय करू. रामराजे असं म्हणले, आपल्या कॅनॉल कमिटीवर जयकुमार मेंबर होते हे माहितीये का तुम्हाला? एका पत्रकाराने लिहिलं का काही? एक विश्वास भोसले होते, ते तर काही न विचारलेलं बरं. काल तुम्ही म्हणला संजय बाबा, ऑक्टोबरमध्ये सगळी चांगली माणसं जन्माला येतात. हे विश्वास भोसले काल परवाच जन्माला आले. प्रल्हाद पाटील पण आहेत. आता काय करायचं का? आता कशाचं चांगलं वाईट. अरे साखरवाडीच्या बघा, 6 तारखेला मागच्या दाराने इकडच्या दाराने पाटील माझं वाटोळं केलं, 15 महिने मला पगार दिला नाही तरी पाटील. हे आम्हाला खरं झालं जमत नाही हो. हे पाटलाचा गुण, या रेड्डीचे गुण आम्हाला थोडे तरी पुढील जन्मात मिळावे. हे काही न करता मतं कशी घ्यावी, त्याच्यात या दोघांची काय केलंय, काय बोलण्यापलीकडे काय करू शकत नाही. वर्ण साथ मिळेल, अरे आज हिंमत असले तर ये चल, मी अपक्ष उभा करतो, तू अपक्ष कर, चल बस झालं. पार्टी शरद पवार माझी आहे का हिंमत? चल ये चल, तू छत्री घे आणि तू कुत्र घे. आहे का हिंमत? बघी ना. आणि सेनापती कोणतं मल्टनचं ते काळ, अख्ख्या बिल्डर लोकांना तिने ब्लॅकमेल केलं. 400 केसेस फलटण शहरात. काय विकासाचं काम? 308 नावाचं कलम आहे, ते कलेक्टरकडे गेले की ते कामच थांबतं. किती सांगू त्यांचं, काय सांगू राज्याला की आमचं दुर्दैव आहे की बाळा आमच्याकडे जन्माला आली, आमच्या घराण्यातून जन्माला आली आणि आमच्या जोरावर बसली. आता त्याचं जर काढायचं म्हणलं कशाला काढाकाढी करायचं? तुम्हाला एक मी या निमित्ताने सरळ सांगतो, मी सासवडला हेच बोललो. 85 साली पाटलाचं मी सांगितलं होतं, पाटलाला तुम्ही करताय ज्या पद्धतीने कारखाना चालवलाय
कारखान्याचा उपयोग राजकारणात केला गेला तर याचं जिवंत उदाहरण श्रीराम कारखाना आहे. तुम्ही ते करू नका. त्यांनी तेच केलं. तेव्हापासून मी सांगत होतो की पाटलाचा फुगा फुटणार आहे. माझी काळीची इच्छा नाही की पाटलाच्या इस्टेटीवर काय परिणाम हवे. त्यांनी त्याच्या हाताने उद्योग करून घेतला. मला भोगायला लागतं. कार्यकर्त्याचं काय केलं इथं रेशमा बसली. त्यांच्या वडिलांचं कर्ज पाटलांनी फेडायच्या ऐवजी यांना फेडायला लावलं. त्यांच्या मागे हे दुडं लावलं आणि परत म्हणायचं काय माझ्याकडे कुठं कारखाना होता. बरबाद झालो मी. बरबाद स्वतःच्या हाताने झाला. कुठल्या शाळ्या माणसाने व्यापाऱ्यांच्याकडनं पैसे घेऊन कारखाना चालवला. याने चालवलं. अहो काय त्या साखर कारखान्याचं सांगू. गोडाऊनला बाहेर शिक्का असतो प्लेटचा बजरंग नाना. इथं साखरवाडीत शिक्का. आत व्यापारी आला बघायला समोर पोत्याची थप्पी आणि मागं मोकळं. ही पद्धत मोकळंच मागं म्हणजे पोतीच नाही. ही पद्धत पाटलाची. आणि व्यापारी शाणेच. काय केलं आमच्या करवाचं. मदन करवाचं घर जाळून टाकलं. अरविंदभाई तुमचेच शेजारी आहेत जरा तेव्हा तरी शहाणपणा सांगायचं तुम्ही त्यांना की नका करू यांच्या नादाला. अहो किती बोलायचं या लोकांचे. कशाला आपण गटाला दाद घालायचं. हे तुम्हाला एक शब्द देऊन माझे विचार मी टाकवणार. मी अजितदादाला हे सगळं सांगणार आहे. अजितदादा त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. मी पवार साहेबांना आज तागायत भेटलेलो नाही. कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू हे मला तुम्ही सांगा. ज्या माणसांनी मला आमदार नसताना मंत्री केलं 2009ला त्या माणसाला सोडताना माझ्या जीवाला काय वाटलं असेल हे आमचं आम्हाला माहिती. आमच्या घराच्या या परंपरा नसताना केवळ तुम्हाला डोळ्यासमोर घेऊन आपल्याला संरक्षण मिळेल मनाला दाबून पवार साहेबांना सोडलं हेही प्रामाणिकपणे सांगेल. आणि जर जायचंच झालं पवार साहेबांच्याकडं तर तुम्हाला साक्षीला घेऊन तुम्ही जर मला शब्द दिला की तो बापू बोलला की ईडी लागून द्या नाही तर बिडी लागून द्या परंतु रणजित नाईक निंबाळकराला कीड लागल्याशिवाय मी थांबणार नाही. आणि गावोगावी जर कार्यकर्ते बाहेर पडून जर कामाला लागले तर ह्या माणसाचं डिपॉझिट राहू शकत नाही. एवढी ताकद तुमच्यात आहे हे मला माहिती. अजून काय बोल. आता कशाला ओरडतो. जरा बिघडला का. बापू जेवायचा देवा होता. कुठल्या गावचा आहे कोणाला बाहेर बहुतेक घेतलाच असं सवडवाडीचं. कशाला बाबा जरा शांत राहा. जास्त वेळ आली तर मैत्रीला जा. जास्त काय बोलून चांगल्या कार्यक्रमाची शोभा मी करू शकत नाही. हे बघा अजितदादांच्याकडे गेलो विचारपूर्वक गेलो. पवार साहेबांना दुखवलं वाईट वाटलं तरी गेलो. जे काही याच्या पुढे होईल तो निर्णय तुम्हाला केंद्रबिंदू धरून जर माझा कार्यकर्ता सत्तेतनं जर असुरक्षित असेल तर आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. एवढं बाकी निश्चित मी तुम्हाला सांगतो. आणि त्या पद्धतीने याची पुढची पावलं पडतील. एवढा मोठा कार्यक्रम होईल. एवढी मोठी प्रसिद्धी मिळेल. संबंध चॅनेलचं मी आभारी आहे. तुमची निराशा केल्याबद्दल आय एम व्हेरी मच सॉरी की तुम्हाला वाटत होतं NDTV पासून सगळ्यांचे फोन. अहो काय आमचं ते हो एवढं. आम्ही कुठे कोपऱ्यात सातारच्या कोपऱ्यातला हा तालुका ते जोडलं खंडाळ्याला. तिथनं बाहेर काढलं सोडलं उत्तर गोरेगावला की लोक दुष्काळी आपण दुष्काळी मान दुष्काळी खटाव दुष्काळी ते राहिलं बाजूला. राहिले बोलतात तिकडे राजकारण काय. विकासाचं कोण बोलतोय आजकाल. जाता जाता मी तुम्हाला एक प्रश्न विचारून जातो. आज दुपारी मी 1:30 वाजता 2:30 वाजता जेवतो. माननीय मोदी साहेब तिथं आले. हेलिकॉप्टर बघून ना आले विमानात ना आले. त्यांनी जी उद्घाटनं आतापर्यंत केली त्यातली किती उद्घाटनं ग्रामीण भागात होती आणि किती उद्घाटनं ही मुंबई आणि मुंबईच्या परिसरात होती याची आकडेवारी तुम्हाला काढता आली तर तेवढं माझ्यापर्यंत. हजारो कोटीच्या खाली मुंबईत चालली आहे. म्हणजे आम्ही काय जनावर आहे मुंबईच्या विरुद्ध. मला काय बोलायचं कारण नाही. आपल्या लोकांना मुंबईने जगवले. म्हणजे शेवटी होणार आहे काय की 800 खासदार जेव्हा होते तेव्हा आपल्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार कमी होणार आहेत. सगळा राजकीय बॅलन्स हा मुंबई पुणे आणि नाशिक आत्ताच 125 आमदार तिथे
लागतात किती 144 किती राहिले. आणि हे जोपर्यंत डिस्पॅरिटी जी तयार झालेली आहे की लोकसंख्येच्या आधारावर आम्ही मतदान घेणार, आम्ही मतदारसंघ करणार, हे जोपर्यंत होत नाही, शेवटी सत्तेचं राजकारण आहे. 144ची बेरीज झाल्याशिवाय सत्ता येत नाही हे आपल्याला मान्य करायला लागेल. जे काही आमदार आपले हे आपल्या विकासाच्या दृष्टीने काम करणारा हा दीपक चव्हाणाला आपण पुढे केलेलं आहे. चौथ्यांदा त्यांना आपण पुढे केलेलं आहे. फलटण तालुक्याच्या इतिहासात 3 टर्मच्यावर कोणी आमदार झालं नाही. मी स्वतः निवडून आलेला आमदार 3 वेळा झाले. चिमणराव 3 वेळा, कोयटे साहेब 2 वेळा, हरिभाऊ निंबाळकर 1 वेळा, महाराज साहेब 2 वेळा, शिवाजीराजे 1 वेळा. हा आपला इतिहास. दीपकराव, तुम्हालाही वागताना बोलताना मोठ्या जबाबदारीने याच्या पुढे वागायला लागणार. तुम्हाला स्पष्ट सांगतो की आमचं जे राजकीय कल्चर आहे, आमच्या घराण्याचं जे राजकीय कल्चर आहे ते सांभाळण्याची ऐतिहासिक जबाबदारी ते तुमच्यावर येऊन ठेवलेली आहे आणि ती तुम्ही आतापर्यंत पार पाडली आहे आणि पुढेही पाडाल याचा माझा विश्वास आहे. त्यामुळे पक्ष कुठला आहे काय हे ठरेल, त्याला काय आपल्याला काळजीचा विषय नाही. पण जो कोण पक्ष असेल त्याने आमचे कार्यकर्ते सुरक्षित ठेवायचं आम्हाला शब्द दिला. पवार साहेब आज सत्तेत नाही आहेत, आपल्यालाही माहिती. आपण अजितदादांच्याकडनं अपेक्षा ठेवली कारण ते सत्तेत आहेत. आणि ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या लोकांना काही उत्तर देऊ शकत नाही. अशी परिस्थिती माझ्या नेत्यांनी अजित पवारांनी माझ्यावर आणू नये एवढीच माझी त्यांना विनंती आहे. तटकरे साहेबांना मी फोनवरून हे सगळं कळवणार आहे. जे काही ठरेल ते तुमच्यासमोर येऊन संजय बाबा बोलले जाते. 2-4 दिवसात प्रमुख कार्यकर्ते आपण एकत्र बसू, ठरवू. तोपर्यंत तुम्ही कळ काढावी, भाग सांभाळायला पाडावा. आणि काही जरी निर्णय झाला तरी इलेक्शनच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी मी पळ काढणार नाही हा मनाचा निश्चय तुम्ही मला कळवावा एवढीच विनंती करतो. बापूला शुभेच्छा. आपण आल्याबद्दल आपल्याला आभार. हा कार्यक्रम संपला असं मीच जाहीर करतो. धन्यवाद. माझ्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना त्यांचं भावी आयुष्य हे सुखाचं, समाजाचं बरबाडीत जावं. त्यांच्या हातून अशीच समाजाची, कुटुंबाची, गोरगरिबांची सेवा घडावी अशी ईश्वरजनी प्रार्थना व्यक्त करतो. खरं तर बापूराव गावडे हे आजचे हरवून असं व्यक्तिमत्व आहे आणि कुठलंही काम करताना अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि चिकाटीने करायची त्यांची एक सवय आहे. कुठलंही काम त्याच्यावर जबाबदारी दिली, महाराज साहेबांनी एखादी जबाबदारी दिली की ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात. संजय गांधी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी असू द्या किंवा ते सरपंच आहेत, सरपंच पदात सुद्धा आपण एक सगळे सरपंच अनेक आहेत, सगळेच काम करतात, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु एक सगळ्या माझ्या गावामध्ये तालुक्याच्या जे शासनाच्या वतीने ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना माझ्या गावामध्ये कशा मला आणता येतील आणि त्या योजनांचा लाभ माझ्या गावातील परिसरातील गोरगरीब महिला असतील, तरुण असतील, वयोवृद्ध लोक असतील यांना कशा देता येतील हा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. आणि त्याचं उदाहरण आपण समोर बघतोय. या सर्व महिला, एक उदाहरण सांगेल, संजय गांधी निर्धार समितीमध्ये आत्ताच्या त्या अध्यक्ष झाल्यापासून जेवढे अर्ज मंजूर झाले त्याच्यापैकी माझ्या माहितीनं 50% ते अर्ज तरी खटके उपस्थित असतील. एवढं त्याचं काम आहे, त्यामुळे कामाची त्यांना आवड आहे आणि रामराज साहेबांचं एक अतिशय निष्ठेनं एक काम करणार असा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून बापूरावकडे आपण बघतो. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. या वाढदिवसा कार्यक्रमानिमित्तानं आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि समोरच्या काही वक्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. बाबांनी सांगितलं की मागच्या काळामध्ये आपण वर्षापूर्वी जो काही निर्णय घेतला त्याला एक कारण होतं. या तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये विरोधी प्रतिनिधीकडून जो काही त्रास आपल्या पक्षाच्या, आपल्या गटाच्या लोकांना सहन करावा लागत होता आणि तो त्रास अनावर झाला होता.
म्हणून खऱ्या अर्थाने महाराजसाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करण्यासाठी, कार्यकर्त्याला आधार देण्यासाठी आपण वर्षापूर्वी निर्णय घेतला. परंतु ज्या उद्देशाने आपण तो निर्णय घेतला तो उद्देश काही अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. अजूनही त्रास जो व्हायचा आहे तो होतच आहे. फक्त नाही म्हणाय निधी थोडा मिळाला, काही गोष्टी कबूल केल्या पाहिजे, निधी मिळाला, थोडाफार निधी आपल्याला मिळाला, तालुक्याची कामं झाली नाही असं नाही. परंतु ज्या उद्देशानं आपण त्या ठिकाणी गेलो होतो की कार्यकर्ता शेवटी जगला पाहिजे, कार्यकर्ता टिकला पाहिजे, कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. आणि कार्यकर्त्याला जर त्रास होत असेल, आता बापूरावने उदाहरण सांगितलं की त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला जर ईडी, तसे मला वाटते ईडीचं कामच संपलं. आता बापूरावपर्यंत ईडी येऊन पोचली, याचा अर्थ ईडीचं काम संपलं. आता किती देशामध्ये लोक आहेत आणि ते सोडून जर इकडे ईडी येत असेल तर त्यांचं आता काम बहुतेक शिल्लक नाही. त्यामुळं अशाच काही घटना घडत असतील तर निश्चितपणे याचा सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता मुळामध्ये विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी सुद्धा एक खंत व्यक्त करतो की आम्ही सुद्धा महाराजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये काम करतोय. आणि जी महायुतीमध्ये ज्यावेळेस महाराजसाहेब निर्णय घेतला जाण्याचा, आपण सर्व गेलो आणि तर जात असताना काही कमिटमेंट झालं होतं, काही ठरलं होतं, त्याप्रमाणे कुठल्याही गोष्टी झाल्या नाहीत. मी बाकीच्या गोष्टी पद्धतीने सांगणार नाही. परंतु ज्या पद्धतीनं असं ठरलं होतं की ज्या पक्षाचा त्या तालुक्यामध्ये आमदार, त्या आमदारांच्या, त्या नेत्यांच्या शिफारसीनं कुठलीही तालुक्यातली बदली ही केली जाईल असं ठरलं होतं. पण आम्ही अनुभव घेतला, पत्र सगळ्यांना दिली, पत्रव्यवहार केला, महाराजसाहेबांचं पत्र दिले. आजपर्यंत वर्षामध्ये एकही बदली रामराज साहेबांची आमच्या शिफारशी झाली नाही. सगळ्याच बदली झाल्या त्या इतरांच्या शिफारसीनं. म्हणजे कुठलंही एखादं काम घेऊन गेलं, दादांच्याकडे काम गेलो, पैसे मिळतात नाही असं नाही, त्याबद्दल काय दुमत नाही. परंतु इतर जे बाकी महायुती म्हणून जो धर्म पाळला पाहिजे, महायुतीतून 3 पक्षाचं सरकार आहे, पण 3 पक्षांच्या मंत्र्याकडून, 3 पक्षांच्या लोकांच्याकडून जे पाठबळ मिळायला पाहिजे ते पाठबळ मिळताना दिसत नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे मी त्याकडे खंत व्यक्त करतो. तालुक्यामध्ये सुद्धा जे काय मग अशी आमच्या संजय साळुंख यांनी भावना व्यक्त केली, त्या घटना सांगितली, मी बी त्या ठिकाणी त्यावेळेस त्यांना अटक झाली. आदल्या दिवशी संध्याकाळी पहाटे त्यांना अटक झाली. दुसऱ्या दिवशी मतदाना दिवशी मीही त्या ठिकाणी दुपारपर्यंत तिथं पोलीस स्टेशनला होतो. त्या DYSP तिथल्या होत्या आणि दिवसभर आम्हाला करतो सांगितलं. पण शेवटी त्यांनी आमची तक्रार घेतली कशी तरी, पण जे तक्रारीमध्ये नमूद करायला पाहिजे होते नमूद त्यांनी करून दिलं नाही. पण ते तक्रार घ्यायची म्हणून घेतली आणि उद्या सोडतो, परवा सोडतो असं सांगितलं. आणि जवळजवळ माझ्या माहितीनं 22 दिवस त्यांना जेलमध्ये ठेवलं. म्हणजे काही कारण असताना, एकतर चुकीच्या गोष्टी त्यांनी करायच्या, या लोकांनी अटकाव केला, हा यांचा गुन्हा, म्हणून त्याला 22 दिवस जर जेलमध्ये ठेवलं जात असेल आणि तेही राज्याचे गृहमंत्री सगळ्यांचे असतात. आता मी काय नावं सांगतो, ते सगळ्यांचे जनतेचे असतात आणि ते जर त्यांच्याकडून असे काम जर होत असेल तर निश्चितपणे आम्हाला विचार करणं भाग आहे. शेवटी या ठिकाणी महाराजसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय घेऊन आपण पुढे जायचं त्याबद्दल काही शंका नाही. परंतु या गोष्टीचा आपण सामान्य जनता म्हणून विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट आणखी मला सांगायची, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न अनेकांनी काढला. खरं तर आपल्या सर्व कल्पना आहे की निरावजुवा कालवा जो आहे तो कालव्याचं पाणी आपल्या फलटण, माळशिरस या निराव उजव्याला हे माझ्या माहितीनं 57% आणि 43% पाणी हे बारामती जो इंदापूर तो डावा कालवा. आणि त्यानंतर निरादेवगडचं काम हे महाराज साहेबांच्या माध्यमातून झाले, काय सांगायला कोणाची गरज नाही. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे कृष्णा खोरे विकास महामंडळ हे रामराज साहेबांनी स्थापन केले आणि त्यामुळं त्या पश्चिम महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प, त्या काळातली सर्व धरणं, त्यामध्ये निरा देवगड सुद्धा आहे, तेही धरण महाराज साहेबांच्या माध्यमातून झालं. परंतु ते कालव्याची कामं पुढे रखडल्यामुळं त्याचे धरणातलं पाणी शिल्लक होतं. ते शिल्लक पाणी हे डावा कालव्याला वापरतात आणि उजव्या कालव्यालाही वापरतात, त्याच्यावर थोडं जास्त आहे. पण आपण फलटण सुद्धा हे पाणी वापरतं.
सातत्यानं महाराष्ट्राची बदनामी केली जाते की पाणी बारामतीला दिलं, असं अजिबात नाही. ते पाणी आपण फिल्टर सुद्धा वापरतो. त्याचं एकच उदाहरण आहे की त्या काळी कॅनॉल निरावा कालवा हा श्रीमंत मालवीराजांच्या काळामध्ये झाला, त्यावेळेस माझ्या माहितीनं कमी असेल 60,000 साधारणपणे हेक्टर क्षेत्र होतं. आज त्याच पाण्यावरती आज आपल्या तालुक्याचं क्षेत्र हे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक झाले. बरोबर मेहता साहेब, बरोबर ना? 2 लाख हेक्टरपेक्षा अधिकचं क्षेत्र झालं इथे. आणि त्यामुळं हे कशामुळे झालं तर आपण पाणी वापरतोय, नरेगावचं आपण सुद्धा वापरतोय आणि आपण पाणी हे जास्त वापरतोय. हे काय उघड सांगायची गोष्ट आहे. जेवढे आपल्या तालुक्यात हे ते आपला नेता नेहमी पाहणारच. आज आपल्यावर दुसरा प्रसंग ओढवलाय की निरा देगोरचं पाणी आता हे ओपन कॅनल ऐवजी ते बंद पाईपलाईन काम तर सुरू आहे. त्याही कामाचं तर ते सांगतो, त्या कामाचं टेंडर सुद्धा हे म्हणजे निरा वाघोशीच्या पुढच्या कॅनलचं ओपन कॅनलचं टेंडर सुद्धा महाराज साहेबांच्या काळामध्ये 13 साली त्यावेळेचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना त्या केलेल्या प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु 14 साली ज्यावेळेस भाजप सरकार आलं त्यावेळेस ते टेंडर किंवा ती प्रशासकीय मान्यता रद्द केली गेली आणि पुन्हा 5 वर्ष ते काम झालं नाही. नंतरच्या काळामध्ये पुन्हा महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्या कामाला गती मिळाली. पुन्हा दुर्दैवाने सरकार ते पडलं आणि आता हे टेंडर काढलं ते सुद्धा टेंडर हे खोटं होतं. 900 कोटीचं टेंडरचे काढलं आपले विरोधक सांगतायत, ते टेंडर रद्द झालंय. आणि आता दुसरा प्रश्न आपल्या पुढे आहे, पाईपलाईननं पाणी नेण्यामुळे पाणी 3 ते 4 टीएमसी पाणी जे वाचले सेव्हिंग झाले ते पाणी आपल्या विरोधकांनी माजी खासदार यांनी हे पाणी सांगोला पंढरपूर नेतं तिथं न्यायचा त्यांनी घाट चालवलाय आणि तो आपल्याला हाणून पाडायचा आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आणि म्हणून या तालुक्याचं पाणी आपल्या तालुक्यात राहिलं पाहिजे यासाठी महाराजसाहेबांनी गंभीर भूमिका घेतलीच आहे आणि मग त्यांच्या भूमिकेला आपल्या सर्वांचा एकमुखी पाठिंबा असला पाहिजे. पुन्हा एकदा आपला तालुका हा रामराज साहेबांच्या पाठिंबा खंबीरपणे जो उभा केला, आपल्या तालुक्याचं पाणी कुठेही जाणार नाही आणि ते आपण जाऊन द्यायचं नाही. त्यासाठी खऱ्यात आपण निर्णय करायचा आहे. महाराज साहेब योग्य निर्णय घेतील, त्यांच्या आपलं सर्व सोडून देऊ, त्याच्या पाठिंबा आपली ताकद उभी करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी आमदार साहेबांना विनंती करतो की अमोल दापटे यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. येण्यापूर्वी बापूराव गावडे यांचा वाढदिवस साजरा करायला आलो एवढाच माझ्यासमोर विषय होता. पण इथं आल्यानंतर मला वाटतं एकंदरीत बापूराव तुमच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळी आहेत आणि त्याचप्रमाणे तुम्ही तालुक्यातून अनेक प्रमुख लोक आपले अनेक प्रमुख पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलवले आणि त्यामुळे एक वेगळाच विषय डॉक्टर साहेब तुम्ही चालू केला. तुम्हाला आठवत असेल की पहिल्यांदा ज्या वेळेला आपण अजितदादांच्या समवेत जाण्याचा निर्णय केला त्यावेळेला तुम्हीच सुरुवात केली होती. आता तुम्ही त्याची उलटी आता सुरुवात करत आहात. परंतु एकंदर सर्व कार्यकर्ते बोलले त्याच्या मागे काहीतरी कारण आणि त्याच्यामुळे ह्या भावना त्या ठिकाणी मला वाटतं त्या ठिकाणी उमटलेल्या आपल्याला दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा ज्या वेळेला रामराजे साहेबांनी आनंद मंगल कार्यालयामध्ये मीटिंग बोलवली होती तिथं सुद्धा कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना मांडल्या होत्या आणि त्यावेळेला युती धर्मानुसार रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी सांगून की आम्हाला या व्यक्तीचा प्रचार करणं जमणार नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगून त्या ठिकाणी शांत राहण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला होता. कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय केला. आज ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि गेल्या 2-2.5 वर्षात जे कार्यकर्त्यांनी भोगलेला आहे त्याचा जर विचार केला तर ह्या भावना या ठिकाणी उपळून आल्याचं मला दिसून येत आहे. या ठिकाणी संजय नाना आणि आमचे दुसरे मित्र जिल्हा परिषद सदस्य होते विकास साळुंके यांनी जे काही भोगलं रामराजांनाही त्याची कल्पना आहे की जे काही घडलं ते एवढं क्षुल्लक होतं की पोलीस स्टेशनला बोलवलं त्या ठिकाणी सांगितलं आणि विषय संपला एवढाच विषय होता. त्याच्यापेक्षा विषयच काही जास्त नव्हता. परंतु केवळ हे पदाधिकारी आहेत, एक आमचे माजी उपसभापती आहेत, कोरेगाव सारख्या तालुक्याचे उपसभापती आहेत, दुसरे जिल्हा परिषद सदस्य आहेत, यांना त्या ठिकाणी
बसवून ठेवलं, त्यांच्यावरती विविध केसेस त्या ठिकाणी टाकण्यात आल्या. दुसऱ्या दोन दिवसांनी पुन्हा ॲट्रॉसिटीची केस घालण्यात आली आणि 25 दिवस ते बाहेर येणार नाही त्याची काळजी घेतली. मग हे जर प्रमुख कार्यकर्त्यांना अशा प्रकारची वागणूक मिळत असेल आणि त्याला जर आपण त्या ठिकाणी संरक्षण द्यायला जर कमी पडत असलो तर नक्कीच काहीतरी चुकतं, एवढा मात्र निश्चित आहे. त्यांच्याकडून असा काय मोठा गुन्हा घडला होता हे मला अजूनही लक्षात आलं. गुन्हा घडलेले डॉक्टर साहेब तुमचे सरपंच मोकळे आहेत, बरगड्या तोडल्या तरी मोकळे आहेत आणि इथं मात्र त्या ठिकाणी वेगळंच काहीतरी आपल्याला घडताना दिसतंय. वास्तविक मी भान ठेवतो की हा बापूरावांचा वाढदिवस आहे, परंतु मी रामरायांना एक विनंती करेन, या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण दुपारपासूनच वेगळ्या प्रकारच्या बातम्या त्या ठिकाणी मी काही कुठं पाहिल्या नाहीत किंवा ऐकल्या नाहीत, पण लोक सांगत आली की अशा प्रकारच्या बातम्या यायला सुरुवात झाली. तसा कुठला माझ्या समजुतीने इथं विषयच नव्हता, केवळ वाढदिवस एवढाच विषय होता. परंतु या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना दिसून आल्या तेवढं मात्र निश्चित आहे. आणि याच्या संबंधाने तुमच्या सर्वांच्या वतीने मीच रामरायांना विनंती करेन की आपले सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून याबाबत त्यांच्याशी विचारविनिमय करून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे, याविषयी काही शंका नाही. आणि जो काही निर्णय घ्यायचा मागच्या वेळेलाही आपण सर्वांनी मिळून रामराजे साहेबांनाच त्या ठिकाणी अधिकार दिले होते, आत्ताही आपण त्यांना अधिकार देऊ, परंतु त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्याच पाहिजे अशाही मताचा मी आहे. कारण या भावना फारच तीव्र आहेत. अशा प्रकारच्या भावना मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी मी सामोरं जातोय. गेल्या आठवड्याभर अनेक ठिकाणी जात असताना सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाल्या आणि आज ह्या तुमच्या समोरच या सगळ्या भावना उफळून आलेल्या आहेत. वाढदिवस बाजूलाच राहिला आणि वेगळंच या ठिकाणी चालू झालं. त्यामुळे याच्याकरता आपल्याला निश्चितपणाने वेगळी त्या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्ते बोलून, संपूर्ण मतदारसंघातले बोलून त्या ठिकाणी आपल्याला येत्या 1 ते 2 दिवसामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घ्याव्या लागणार आहेत, एवढं मात्र निश्चित दिसतंय. आणि तशा प्रकारची मी विनंती रामरायांना आपल्या सर्वांच्या वतीने करतो. या ठिकाणी बापूरावांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला म्हटल्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वांनी या ठिकाणी घेतलेला आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता आहे आणि 100% रामरायांची एकनिष्ठा असलेला कार्यकर्ता. बापूराव सोडून लगेच मला अनेक आहेत, मी म्हणत नाही दुसरे नाही, पण त्या ठिकाणी असा एकनिष्ठ कार्यकर्ता कुठला असं म्हटलं की बापूरावचं पहिलं नाव त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार. आणि त्यांनी या ठिकाणी स्वतः जाता बोलून दाखवलं. त्या ठिकाणी ईडीची भीती त्यांनाही दाखवली होती, मी त्याला साक्षी. त्यांनाही सारखे फोन येत होते, LCBचा फोन की तुमच्यावर ईडी लावू. शेवटी त्यांनी निर्णय केला की ईडी लागू नाही तर बेडी हातात पडो, कशाची फिकीर करायची नाही, रामराजांबरोबर राहायचं, काय होईल ते आपलं होईल. आणि तशा प्रकारचं आता त्यांनी वक्तव्य या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर बोलूनही दाखवलं आणि रामाचा हनुमान अशा प्रकारची त्यांनी उपाधी स्वतःला या ठिकाणी घेतलेली आहे. बापूरावांनी खरोखरच सर्वसामान्यांसाठी कामं केल्यामुळं ही सर्व जनता या ठिकाणी उपस्थित राहिली, याविषयी शंका नाही. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगलीच माणसं त्या ठिकाणी जन्माला येत असतात. महात्मा गांधी आहेत, लालबहादूर शास्त्री आहेत, मी स्वतः आहे, बापूराव आहेत. त्यामुळं लोक उपयोगी, लोकांना उपयोगी पडणारी माणसं ऑक्टोबर महिन्यात जन्माला येतात, याविषयी शंका नाही. आणि त्यामुळं बापूराव एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे. आणि हे काम करत असताना अनेकदा मी पाहिले आमदारांशी त्यांचं भांडण होतं, रामरायांची भांडण होतं, कामासाठी भांडण होतं. हे काम मला पाहिजे, काही करून हे बसवायलाच पाहिजे. ते नाराजही होतात एखादं काम मागं पुढं बसवायला जर उशीर झाला. म्हणजे कशासाठी तर आपल्या सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी हे त्यांचं भांडण असतं. आणि एक अत्यंत उमदा कार्यकर्ता या ठिकाणी मला वाटतं आज किती वर्षाचे झाले त्यांच्याकडं ते वय सांगायचं नाही, त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटत नाही ते 55 आहे, पण एक अत्यंत उत्तम पैकी या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आणि पूर्णपणे रामरायांची एकनिष्ठ राहून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता. रामरायांनी एक चांगल्या प्रकारची जबाबदारी त्या ठिकाणी त्यांना दिली
ती जबाबदारी सुद्धा अत्यंत समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसतात. आपल्या जेवढ्या माता भगिनी आहेत यांची जबाबदारी त्या ठिकाणी संजय गांधी योजनेच्या माध्यमातून त्यांना जी दिली ते अत्यंत समर्थपणे ती पार पाडत आहेत. आणि केवळ आपल्याच भागातील नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील महिलांना न्याय कसा मिळेल अशा दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. या ठिकाणी शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली आपल्यालाही कल्पना आहे ती किती दिवस चालेल नाही चालेल हा माझा विषय नाही, परंतु जास्तीत जास्त अर्ज आपल्या तालुक्यातून त्या ठिकाणी भरले जावेत अशा दृष्टीने सुद्धा काम करणारे सुद्धा बापूराव आहेत. आणि मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आपल्या सर्व कार्यकर्त्यांमुळे जवळपास 1 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला अर्ज केवळ एकट्या फलटण तालुक्यातून करता आलेत. कोरेगावचे उत्तर कोरेगावचे वेगळे आहेत त्या ठिकाणी आपली माणसं जाऊन त्यांनी ते आवर्जून भरून घेतलेल्या. म्हणजे अशा प्रकारचा एक काम करणारा कार्यकर्ता त्याचा आज वाढदिवस होतोय आणि मला त्याच्या वाढदिवसामध्ये या ठिकाणी सहभाग होण्याचा त्यांनी योग आणून दिला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. उत्तमपैकी आपल्यासाठी ते काम करतील, त्यांना अत्यंत उत्तमपैकी आरोग्य लाभो आणि ते आपल्या सर्वांच्या सेवेसाठी जाओ एवढे अशा प्रकारच्या शुभेच्छा श्रीरामाच्या चरणी मी या ठिकाणी त्यांना देतो. या ठिकाणी आपल्या सर्वांना नवरात्राच्या आणि येणाऱ्या दसऱ्या सणाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. त्यावेळेस लोकसभा संपली, आता विधानसभा आले. 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागते. तर आज तुम्ही प्रमुख नेते मंडळी पूर्व भागातले सगळे आहात. मी आपल्याला 1-2-3 प्रश्न फक्त विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही होय नाही किंवा जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि सुरुवातीलाच मी महाराज साहेबांना बाबांना आमदारला सांगू इच्छितो की ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही जो निर्णय घ्याल आणि तुम्ही बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतले, आता सुद्धा शेवटी आमचे नेतृत्व तुम्ही जो काय निर्णय घ्याल तेवढा आम्हाला शेवटी मान्य करावं लागेल. पण तत्पूर्वी आपण प्रमुख कार्यकर्ते असतील किंवा भागातील सर्व पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल या संपूर्ण भागातील कार्यकर्त्यांचा विचार करावा आणि विचार करून विचारपूर्वक निर्णय घ्यावा अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं नेत्यांना विनंती करतोय. प्रथमतः मी आपल्याला प्रश्न विचारतोय. आपण बघतोय सगळं लोकसभेची निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत माझं एका प्रश्न उत्तर द्यायचं आहे की आपण आता पाहतो त्याचा ग्राउंड रिपोर्ट काय आहे. तुम्ही ज्यावेळेस खाली जाताय त्यावेळेस सर्वसामान्य मतदार असेल, तरुण असेल, महिला वर्ग असेल या सर्वांच्या मतामध्ये किंवा त्यांचं मत काय येतंय. एक तर घड्याळ येतंय का तुतारी येते का अपक्ष येते. सर्वांना विचारतो आपण सगळे तुतारीला जायचं का? अजून एकदा सांगा, तुतारीला जायचं का? दुसरी गोष्ट नाही म्हणलं तरी आता तुतारीची लाट आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे. अगदी 10 आमदार 10 खासदार उभा करून 8 खासदार निवडून आले आणि पवार साहेबांचे पहिल्यापासूनचे विचार त्यांच्या विचाराने आपण चाललोय. या सर्वांच्या विचाराने नाही म्हणलं तरी पवार साहेबांची लाट आहे, तुतारीची लाट. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.